आता बातमी नीट पेपरफुटी प्रकरणातली आहे। या पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात आता रद्दीची एंट्री झाली आहे। लातूर शहरातील जवळपास 50 रद्दी खरेदी करणाऱ्या व्यक्तींची चौकशी होणार अशी माहिती समोर येते आहे। परीक्षा संपल्यावर काही महत्त्वाची कागदपत्र रद्दीमध्ये विकल्याचा मुद्दा समोर आलेला, त्यानंतर तपास यंत्रणांनी आता दिशेने तपासाची चक्र फिरवायला सुरुवात केली। नेमकी कोणती कागदपत्र रद्दीत गेली आहेत, विकत घेतलेल्या नीटचा पेपर त्या रद्दीत गेलाय का याचा शोध होणार आहे। त्यामुळे तपासातून आणखी काही धागेदोरे हाती येतात का पाहणं महत्त्वाचं आहे। नीट पेपरफुटी प्रकरणातल्या सीबीआयच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी ज्या आहेत त्या आता नवनवीन समोर येत आहेत। मुख्याध्यापिका मनीषा हवालदार यांच्या मोबाईलमध्ये गॉड नावाने सेव्ह असलेला क्रमांक तेजस शहा या विद्यार्थ्याचा आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तेजस शहाकडनं प्रश्नपत्रिका पुढे पाठवण्यात आली होती अशी प्राथमिक माहिती समोर येते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।